आपण पाहताय सांगली न्यूज। शिवाजी विद्यापीठ उपकेंद्राला शासनाची मंजुरी, केली मोठी घोषणा। बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या मागणीला आज विधानसभेमध्ये सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे। यामुळे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र हे खानापूरमध्ये करण्यास मान्यता मिळाली आहे। विधानसभेच्या निवडणूक प्रचारात या विद्यापीठाच्या विषयाबद्दल बरीच चर्चा होत होती। त्यावेळी खानापूर येथील प्रचार सभेत आमदार सुहास बाबर यांनी पहिल्या अधिवेशनातच हे उपकेंद्र मंजूर करून आणणार असा शब्द जाहीर सभेमध्ये दिला होता। तो दिलेला शब्द आज शासनाने मंजुरी दिल्याने आमदार बाबर यांनी तो पूर्ण केला आहे। आज विधिमंडळाच्या अधिवेशनात खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर व जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबद्दल सभापती आणि मंत्रिमंडळाकडे या उपकेंद्राबाबत प्रश्न उपस्थित केला। यावेळी बोलताना दोन्ही आमदारांनी खानापूर परिसरातील लोकांच्या भावना या विषयात तीव्र असून त्याचा निर्णय आजच घ्यावा अशी आग्रहाची मागणी केली। यावर सभापतींनी सरकारकडे या मागणीबद्दल उत्तर देण्याची सूचना केली। यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूरमध्ये करण्यास राज्य सरकार मान्यता देत असल्याचे जाहीर केले। त्याचप्रमाणे खानापूरमधील गायरान जमिनीची हस्तांतरण प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांना पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसेच या विद्यापीठ उपकेंद्राला 141 कोटींच्या निधीची तरतूद करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। त्यांच्या या निर्णयाने आमदार बाबर व पडळकर यांनी सर्व मंत्रिमंडळाचे व सरकारचे आभार व्यक्त केले आहेत। या उपकेंद्राच्या मंजुरीसाठी अनेक दिवसांपासून विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक स्तरावर याबद्दल आंदोलन व भावना व्यक्त केल्या जात होत्या। खानापूर येथे होणाऱ्या या उपकेंद्रामुळे मोठ्या प्रमाणात खानापूरचा व परिसराचा विकास होण्यास मदत मिळणार आहे। तसेच गोरगरीब विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे। त्यांचा वेळ आणि लांब प्रवासासाठी होणाऱ्या खर्चाची बचत होणार आहे। या उपकेंद्राच्या मंजुरीमुळे खानापूरसह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आहे। सांगली न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी, विटा।